कोकरे. तर मला फक्त एकच गोष्ट सांगायची होती की आम्ही जेव्हा कोथरूडमध्ये हे रिहर्सल करत होतो एका बंद रूममध्ये 2 BHKच्या, तेव्हा आम्हाला खरं तर साथ दिली दत्ताबाबा यांनी. दत्ताबाबांनी सगळ्यात आम्हाला आणि दत्ताबाबा आमच्या प्रत्येक शोला आहेत. तिकीट काढू. नमस्कार, माझं नाव जयदीप मराठे. नमस्कार, माझं नाव श्रीनाथ म्हात्रे. नमस्कार, मी प्रमिती नरके. नमस्कार, माझं नाव शुभंकर एकबोटे आणि तो दत्ताबाबा हा माझा बाबा आहे, जो आता खरं तर आमच्या सगळ्यांचाच बाबा आहे. थँक्यू. म्हणजे मीडिया म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाच नाही, पण डिजिटल मीडिया आणि जाहिरातीचे जेवढे टूल्स आहेत, जेवढे मीडियम्स आहेत, ते पण व्यापक व्हायला पाहिजे. आपल्या नाटकाचे आउटडोर होर्डिंग्स लागत नाहीत. आपण आपल्या नाटकांची बजेट्स खूप जास्त असतात, पण त्याच्या जाहिरातीचे बजेट्स तेवढे नसतात आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे आम्ही ह्या नाटकाला घेऊन रेड कार्पेट केलं की जर फिल्ममध्ये किंवा जर बाहेरच्या नाटकांना रेड कार्पेट होतं तर वाय नॉट अस, आपण पण ते केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने सेलिब्रेट केलं पाहिजे थिएटर, ज्या पद्धतीने आपण आपली नाटकं सेलिब्रेट केली पाहिजे, त्या पद्धतीने त्याची जाहिरात व्हायला पाहिजे. त्या ग्रँजरनेसला आपण एक्सेप्ट केलं पाहिजे आणि ट्रेडिशनल व्हॅल्यूजना लक्षात घेऊन कंटेम्पररी आणि मॉडर्न व्हॅल्यूजना पण आपण वेलकम केलं पाहिजे. तर आम्ही जाहिराती त्या पद्धतीच्या केल्या. अजूनपर्यंत आम्ही एकही पेपर जाहिरात केली नाही, सगळं सोशल मीडियावर रन केलेलं आहे. आणि त्याचा व्हिज्युअल फॉर्म आम्ही कार्टून्स वापरले, आम्ही मीम्स वापरले, आम्ही जे काही सोशल मीडियावर एक्सप्लोइट करता आलं ते सगळं केलेलं आहे. आणि आता सरांच्या आणि जिगीषा अष्टविनायकच्या सहकार्याने आपण आता पेपर ॲड पण करू आणि पुढे जाऊन आपण होल्डिंग, नेटफ्लिक्स आणि जिथे कुठे जाऊ शकू तिथे आम्ही जाऊ. थँक्यू.